तर भावांनो काय झालंय, 2 एकर ऊस होता आम्ही तोडलाय आणि कडीला 2 काकऱ्या राहिल्या होत्या, ह्या कडीची त्या कडीला. मग ते झालं असं की ते राहिलेल्या 2 काकऱ्या आम्ही ऊसानं रान मोजतो, पूर्ण रान मोजायचं किती ऊस झालेत आणि जेवढे ऊस झालेत तेवढे त्या कोयत्यावर वाटून टाकायचं, असं रान आम्ही मोजू लागलो. ते बघितलं शेतकऱ्यांना. मग आता 2 भाऊ आहेत, 2 भावाच्या जमिनी जवळजवळच आहेत. तर ज्याचा ऊस तोडायला त्याला काय वाटलं की दुसऱ्या भावानं माझं शेत मोजायला लावलंय, म्हणजे असा गैरसमज झाला आणि आता त्याच 2 जणांचे भांडणं लागलीत. आता असे किरकिऱ्या लागल्यात सांगूच नका, एकूण एकाच्या आई माईवर खानदानावर शिव्या द्यायला चालू आहेत. आम्ही त्यांना सांगितलं बाबा आम्हाला काही तुमचं रान मोजून घ्यायचं नाही किंवा काय आम्हाला बैनामा करायचा नाही, पण त्या 2 भावाचंच आता म्हणजे लागलंय. तर आता म्हणजे पटा पडायचा जवळ आलाय आणि जवळपास कारखाना आमचा आता जवळ लय झालं 7-8 दिवस चलन. तर त्या टायमिंगमध्ये ऊस पण आम्हाला चांगली भेटायला लागलीत. आता पूजा करायला चाललो आहे फडाची, अजून एक फड भेटला आहे नवीन 18-121 ऊसाची जात आहे, गोल्डन कलर. तर ऊस तुम्हाला दाखवतो कसा आहे काय नाही ते बघा. तर पुढं लेबर गेलेत, मी चाललो आहे पाठीमागं, कारण आता पटा पडायच्या टायमिंगला जास्त फडावर पैसे वगैरे पुन्हा बऱ्याच गोष्टी असतात. कारण आता लोकायली म्हणजे शेतकऱ्याचं कसं असतं की लवकर आपला ऊस गेला पाहिजे, पटा पडला तर आपला ऊस राहीन, ह्या गडबडीमध्ये ते लेबरला जास्त पैसे वगैरे देते तोडण्यासाठी, ड्रायव्हरला एंट्री बिंट्री, ह्या अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळं चला तुम्हाला आता मी सगळी पूजा बिजा दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. तर चला आता फडाजवळ आलोय. तर भावांनो ह्या 2 पट्ट्या आहेत, बांधच्या वरली एक पट्टी ही आणि ही दुसरी पट्टी बघू शकता. ऊस लागण आहे आणि चांगला पोचलाय, तेवढा पण म्हणजे काही विशेष नाही, पण आता पट्टा पडायच्या पिरियडमध्ये आहे बरा. तर भावांनो आमच्या फळाच्या साईडलाच करडी पेरलेली आहे, 1 नंबर करडी आली आणि करडीचे रंगीबेरंगी फुलं एकच नंबर दिसायला लागलीत. चला म्हणलं तुम्हाला थोडी दाखवावं करडी. तर आता काटे हिचे भयानक असतात, हिचे काटे जर अंगाला लागले तर सांगूच नका. तर पूर्ण एक पट्टीच करडी पेरलेली आहे, मी बघू शकता. गडबड हा. आज ट्रॅक्टरला माल होतंय का नाही होतंय त्याचं एक कोडं पडलंय आणि मला तर 3रा खेळ होऊन बसलाय. तर झालं काय तुम्हाला सविस्तर सांगतो. सकाळी लवकर उठून आंघोळ्या बिंगोळ्या करून थोडंफार चहा नाश्ता करून तोडायला आला. तोडीत असताना एक शेतकरी आला आमच्या फडाची पूजा करा म्हणून. त्याला सांगितलं आम्ही सकाळच्या न्याऱ्या बिऱ्या करून फडाची पूजा करा येता, तुम्ही शेतामध्ये येऊन थांबा. तर मग आता आम्ही न्याऱ्या बिऱ्या केल्या, बायाली थोडं रान दिलं मापून तोडा म्हणून सांगितलं, बाया तोडाय चालू आहेत. आम्ही कोयते बियते घेऊन फडाची पूजा करायला इकडं आलो. तर सगळा शेतकऱ्याचा ऊस आहे 2 एकर, सगळा फिरून बघितला, पण शेतकरी आकड्यावरच नाही, शेतकरी गेला आहे गावात. आणि आता मेन गोष्ट म्हणजे इथून गाव आहे 3 किलोमीटर लांब. एकतर आमचा ऊस तोडायचा राहिला, बाया एकट्याच तोडायला लागलेत तिकडे. आता इथून बायाकडे जायचं म्हणल्यानंतर पुन्हा शेतकरी इथं यायचा, पुन्हा परत फोन लावायचा. त्याच्यामुळं आता इथंच थांबलो. शेजारच्या शेतकऱ्याला फोन लावायला लावला, त्याचा आमच्याकडं नंबर नव्हता, मुकदमानं नंबर घ्यायला पाहिजे होता पण त्यानं काही घेतला नाही. तर आता फोन केला आहे त्याला, नारळ गुलाल अगरबत्ती ते घेऊन यायले पूजेचं सामान. तर फडाची पूजा बिजा करताना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागणार आहे. कारण आता कारखान्याचे पट्टे पडू लागल्यावर पुन्हा ऊस कोणतीच तोडीत नाही, तुडती आपण पुन्हा परत अजून जास्त पैसे किंवा मशीननं ऊस ते घालावं लागते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. माझ्या पाठीमागलचा व्ह्यू बघू शकता, करडी पेरलेली आहे, जसं काही झेंडूची बाग आहे असा सीन आहे.
तर हे आमचं लेबर इथं बागादाराची प्रतीक्षा करीत थांबलेत. बघू शकता एक तर आधीच आमच्या ट्रॅक्टरला माल नाही. काय करा भिनो बघिन चालू करता हो कणिकर मारता बच हाय एक होतं पुन्हा हाऊ आता आलंय शेतकरी. तर चला आता बागादार आलंय नारळ बिरळ घेऊन. बघू आता तिथे गेल्यानंतर काय होतंय ते. बघा आलं शेतकरी आता. जाऊन बघू या बघून जा. गाडीवर जाऊन या रे लवकर या. आज काय ना एकच टाली भरून द्यावं लागते. हा ना मग तेवढे जात बिद्राण होते तिकडे कसे आता काय तर मंडळी झालंय असं की आता ह्या शेतकऱ्याचा ऊस इथं 2 एकर आहे आणि गावाजवळ अर्धा एकर आहे. आता हे जे आहे हे आहे लागवड आणि गावापाशी अर्धा एकर आहे खोडवा. आता शेतकरी म्हणतंय हे 2 एकर देतो पण खोडवं तोडावं लागेल. आणि त्यांचं पण बरोबरच आहे. आम्ही लागण तोडली तर मग खोडवं कोण तोडणार आहे. मग त्यासाठी आता 1-2 जण गाडीवर चाललेत फड बघायला. ते बघून आल्यानंतर इथलं नारळ वगैरे फोडायचे. मुकदम आणि एक लेबर तिकडं फड बघायला गेलेत अर्धा एकर. तोपर्यंत तुम्हाला ऊस दाखवतो कसा आहे काय नाही ते आपला. आता हे ऊस आहे रान तर ओलं पीच आहे. पाय उमटलेत सगळे. बघू शकता चिकूल. आणि हे ऊस. काय कराय पाचेक कराय सांगा हे किती काय कुठलं हे 2 तुकडे फिरलो की तुम्हाला सांगलो की आमच्याकडे माप आहे का मामा पडा सगळंच पाहुणेचार एक करा नाही ते वरलं धरून आणि ही 2 पुढे धरून बरं कोणतं एक खात घातलेलं तुकडं धरून 7-12 दाखव तुम्हाला इथं माहिती 7-12 आहे मोबाईल 7-12 दाखवा का आम्हाला विकत घ्यायचंय का. पाहुणेचार एक करा नाही आता बघा वरलं किती धरता हे 2 किती धरता हे 3 एकर असेल की हे 2 तिकडे 2 तुकडे 3 एकर 3 एकर ती किती असेल ते असेल 5 एकर हा किती आहे ते 1 एकर असेल मग 4 एकर धरलं तरी हे 3 आणि ती 4 एकर एकर धराय सरासरी ती हे 3 आणि ती 1 एकर 4 एकर कमी आहे वर 1 एकर धरायची वरती बोला की बोला तुम्ही तुम्हाला माहिती नाही काय मला काय माहिती नारळ पडले तुम्ही कसं पडला का पडला 7,000 एकर पडले 7,000 एकर असं आहे होय डायरेक्ट ठरवून येते हा थोडा लवकर सांगायला की तुम्हाला तुमच्याकडून काही जास्त 7,000 पण उसाला काय उसाला हो बात पण पडल्याला काय फुट पडला ऊस खाली फक्त उंदीर कतरल्या की पडलाय फुट पडला दुसरी ऊस जे आहे ती खटकर बोलायचं केलं खट पडल्याला काय आहे उभा काय काय उभा काय मला सांगा तुम्ही सांगा सांगितलं की तुम्हाला 2.25 एकर रान आहे म्हणून सांगितलं की सगळं का ह्याच्या सगळं अहो ही इथलं 2 एकर आहे लावायचं 2.25 एकर नाही लावायचं टोटल 4.5 एकर रान आहे वरून खाली पडेल कोणाला विचारा शेजाऱ्याला धरा तुम्ही किती धरा मला 2 सांगा मला तुम्हाला 2 किती एकर आहे विसवादी करता येणे एकरी 7,000 रुपये म्हणले बघा इधर खट जाऊ मग शेख साहेबाला जाऊया म्हणजे सांगा काय ते सांगा की तोंडातून काय सांगा तुमचे एकरी 7,000 रुपये जर लावलेला गेलो तुम्ही तर मग आता बोलायचं काय तुम्हाला काहीतरी डायरेक्ट धंदा केलेली बोलवलं 7,000 नाव तर ठेवा की 100 रुपये नाव तर ठेवा तुम्ही
तुम्ही नाव ठेवा ना, मला एकशे दहा तुम्ही काय सांगा तर किती 11 रुपये ठेवून तिला पूजाला लावणीला त्या खाल्ल्या तुम्ही सांगा 7,000 8,000 10,000 आई का पद्धत झाली का तुमची मागायची सांगा ना काय ते बोलायचं काय तुम्ही? तुमचं सांगा तर ना तुम्ही दिले का 7,000 7,000 दिले का दिले का 7,000 बोललो म्हणजे भाऊ, एक कधी तुम्ही 5,000 रुपये तुम्हाला होतं त्याचं पटलं तर आम्ही एकरला 5 का सगळं उसाला सगळं ना तुम्हाला 10 घेताना लाख घेता चल मी सांगतो तुम्हाला क्लिअर का सगळं उसाला 5,000 का सगळ्या उसाला 5,000 रुपये देतो बघा थोडा 3 एकरी राईट 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 ओके पडलं आपल्याला चला उठा हा चला 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 मध्ये काय केलं नाही कोणतं मिळ लागली ना आपण मग रावड्या 5,000 बरोबर केली केली लागली चला गे उठा तर मंडळी पूजा काही आमची झाली नाही फड काही आमचा ठरला नाही निघाला आता आम्ही वापस आमच्या चालू फडामध्ये तर तेवढ्या फडाला म्हणजे जवळपास 3-3.5 एकर ऊस आहे आणि जे गावाकडचा 1 एकर आहे ते खोडवा सगळा म्हणजे पूर्ण बाद ऊस आहे पोचला नाही काही नाही सगळा पडलेला आहे त्याच्यात एक ट्रिपचा लोड पण होणार नाही आणि जायला पण 3-4 किलोमीटर लांब आहे तर आम्ही 5,000 रुपये एकर सांगितलं होतं 3 एकरचे 15,000 तर शेतकरी म्हणतोय सगळे 5,000 रुपये देतो म्हणून ते ऊस कॅन्सल झाला आता एकतर पाटा पाडायचा टायमिंग आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या कमी रेटवर कोणीच ऊस तोडीत नाही कोणतंच लेबर तोडीत नाही आता तुमच्या म्हणणं येईल की तुम्ही शेतकऱ्याला किती लुटता आणि हे आता आमचं सोडून द्या पण प्रत्येक ठिकाणी हे असंच चालू असते त्याच्यामुळे ह्या विषयावर मी काही जास्त बोलणार नाही तर चला लेबर निघालेत